जिज्ञासा एक्सलन्स अकॅडमी तर्फे मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. माझं नाव सुधीर राऊत. आपण ITI प्रिन्सिपल यासाठी ज्या 132 जागा निघालेल्या आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे, त्या सिरीज मधलं दुसरं लेक्चर आज घेत आहोत. या दुसऱ्या लेक्चर सोबत मला आपल्याला सांगायचं वाटतं की आपल्या अभ्यासासाठी परिपूर्ण असं पुस्तक आम्ही लिहिलेलं आहे जिज्ञासा एक्सलन्स अकॅडमी तर्फे. त्याचबरोबर MCQचा सुद्धा संच आहे ज्याच्याबद्दल मी विस्तृतपणे आपल्याला सांगेन. तथापि माझी आपल्याला विनंती आहे की आपण या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर या लेक्चर्सची जी सिरीज आहे या सिरीजचा आपण सर्वतोपरी लाभ घ्यावा असं मला वाटतं. आज आपल्या सिरीज मधलं दुसरं लेक्चर आहे, त्याचं नाव आहे व्होकेशनल एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी प्रोग्राम्स अँड पाथवेज. आपलं जे सिलेबस मधला क्रमांक 2चा जो चॅप्टर आहे हा व्होकेशनल एज्युकेशन संदर्भातला आहे आणि त्या संदर्भात आपण आता विस्तृत माहिती देत आहोत. या पुढची माहिती इंग्रजी आणि मराठीमध्ये संमिश्र असेल. त्याच्यामध्ये जे काही पॉलिसी आहे या पॉलिसीमध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये पॉलिसीचं इंटेंट काय आहे, त्याचप्रमाणे वर्कफोर्स टार्गेट, स्कूल टू वर्क इंटिग्रेशन, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि फ्लॅगशिप स्कीम्स या संदर्भात आपण उहापोह करणार आहोत. यामध्ये आपण व्होकेशनल एज्युकेशन का महत्वाचं आहे, कारण आपल्यामध्ये सर्वसाधारणपणे जी काही स्किल गॅप असते, म्हणजे साधारणतः विद्यार्थी हे 10वी आणि 12वी नंतर त्यांना प्रत्येकाला काही डॉक्टर किंवा इंजिनियर होता येत नाही. त्यामधला जो काही विद्यार्थी वर्ग असतो त्यांनी वेगवेगळी तांत्रिक क्षमता त्यांची वाढावी, हा स्किल त्यांनी इम्बाईब केलं पाहिजे. आणि दुसरं सर्वात महत्वाचं जे उद्दिष्ट आहे हे युथ अनएम्प्लॉयमेंट, म्हणजे तरुणांमध्ये जी बेरोजगारी आहे ती कमी होण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या तांत्रिक क्षमता आपल्या अंगी बाणवायला पाहिजेत, हा त्याचा महत्वाचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये जॉब्स तर मिळतातच, त्याबरोबर तुम्हाला एक सेल्फ एम्प्लॉयमेंटचं सुद्धा याच्यामध्ये एक स्किल तुम्हाला मिळू शकतं. त्याचबरोबर हे एक प्रकारचं उच्च शिक्षण देखील आहे. याच्यामध्ये सोशल इन्क्लुजिव्ह आणि पॉवर्टी रिडक्शन हे महत्वाचं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आपलं जे 2020 ची जी पॉलिसी आहे NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्याच्यामध्ये जे 2025 ला जे काही व्यापक बदल आलेत अलीकडच्या काळातलं, त्याच्यामध्ये जवळपास आपला जो एकूण वर्कफोर्स आहे, द टोटल number of around 50% of the workforce has to be skilled. There has to be continuous assessment. Then they must get the certification for the same. At the same time, the education, that is the skill education, must start right from the school as well as at the stage of higher education. It also shall improve the employability as well as the entrepreneurship metrics. That simply means that the student should be prepared for the curriculum. Now, here you can see that 50% of the workforce need to be skilled. At the same time, the policy has also concentrated on 50% participation target for women, scheduled caste, scheduled tribe as well as minorities. Then there is a more focus on the undeserved regions. There are certain regions in our country which are being neglected. Those regions need to be concentrated. At the same time, it has to have the inclusive infrastructure and
accessible training centers as far as the vocational education is concerned. Then there is provision for the gender budgeting across all skill development programs. Then there is a recognition of prior learning for informal workers as well as special provisions for the disadvantaged and marginalized groups. त्यानंतर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर there are total 20 spotlight initiatives. Then there has to be have the digital infrastructure. आपण जर पाहिलं तर तिथे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि त्याचबरोबर द लेबर मार्केट जे आहे त्याची इन्फॉर्मेशन वरचर मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे युनिक स्किल प्रोफाइल्स हॅव टू बी डिझाईन as well as there is a nano enterprise formalization which is connected with the research. It is connected also with the infrastructure as well as it is also future skills mission. That is the next thing. Then as far as the digital public infrastructure is concerned, त्याच्यामध्ये जे स्किल इंडिया डिजिटल हब हे एक महत्वाचं इनिशिएटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये जो केंद्रीय त्याचा जो प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये जे कोणी शिकणारे आहेत त्यांना कनेक्ट करणं, कनेक्टिंग लर्नर्स, त्याचप्रमाणे ट्रेनिंग प्रोव्हायडर्स अँड एम्प्लॉयर्स या तिघांचा मेळ घालणं हे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे इट इज अन ओपन नेटवर्क आर्किटेक्चर विच इज एनेबलिंग द सीमलेस रिकॅपेबिलिटी और इंटरऑपरेबिलिटी. त्याचप्रमाणे द डिजिटल लाइफलॉन्ग learning account, that is DLLA, is being provided. त्याचप्रमाणे service providers are there which has the individual account for credits and funds. It also has the unique skill profile for portability as well as visibility, and it enables micro credentials and stackable learning. Next, त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं इथं तर it is unique skill profile as well as labor market information systems are being provided, ज्याच्यामध्ये real time demand supply signals are there which are regional and sectoral disaggregation, inform curriculum placement and enterprise support. आपण नंतरचं जर पाहिलं so there are nano enterprises and informal sector support in this initiative, as well as it also formalizes the micro firms under 1 crore turnover. At the same time, it has a simplified compliance and incentives which has the link scheme as well as enterprise creation as well. So these are the major initiatives of this government to prepare. Then there is a National Skills Research Network by which there is a biannual skill survey and actionable insights network of research organization and practitioners, which is an evidence-led program design and evaluation. याच्यामध्ये स्किल इंडिया मिशन हे सर्वात महत्वाचं आहे. स्किल इंडिया मिशन त्याच्यामध्ये इट इज बिंग रिस्ट्रक्चर्ड अंडर प्रधानमंत्री PMKVY कौशल विकास योजना. इथे त्याचा हा जो चाललेला आहे तो 4th हे चाललेलं आहे त्याचं. त्याच्यामध्ये द रिस्ट्रक्चर स्किल इंडिया मिशन कन्सॉलिडेट्स मेजर प्रोग्राम्स इनटू अ युनिफाइड फ्रेमवर्क. इट ऑल्सो एनहान्सेस द एफिशिएंसी. Also it is introducing the multiple pathways for skill development with emphasis on apprenticeship and on the job training. This is very important. Then there are green skills and future skills mission, then consolidation of PMKVY, then PMNAPS and JSS into a single integrated scheme. The total budget allocation between 2022 to 2026 is around rupees 8,800 crores. Then हे जे PMKVY चा म्हणजे प्रधानमंत्री कौशल विकास योजना चा जो 4th एडिशन आहे
it also provides for short-term training, upskilling, and RPL pathways. Then there are provisions for apprenticeship as well as on-the-job training under PM-NAPS, and over 1.45 crore youth are trained since 2015, which is strengthening the industry linkages and placement support. Then there is also credit and qualification integration. आता आपण जर पाहिलं तर financing and quality assurance is there, by which there are innovative funding mechanisms and quality monitoring instruments drive the policies implementation. There is also skill mudra vouchers which are empowering the learner choice, while impact bonds attract private investment as well as they are tied to the employment outcomes. Then there is a National Skill Development Framework, NSQF, which has from 1st to 8th level, which has skill, complexity, autonomy, as well as National Council for Vocational Education and Training, NCVET, anchors implementation as well as periodic revision to maintain relevance. Recognition of prior learning is there, under which the UGC guidelines are there for academic recognition, as well as credit. There are credits for workplace experience and informal learning. It facilitates re-entry and vertical mobility. Now, if you can see here, there are sector skill councils are there, and there are apprenticeships are there. Then there is a earn while you learn. Then there is a credit transfer, and also there is a employment mentorship. These all things are there, which are code as designing the curriculum, standards and assessment with training provisions. There are structured internship, there are dual degree programs, seamless pathways, and industry professionals. What are the challenges? There are challenges as well, which has the lessons which are learned, and there is a roadmap to 2030. It has multiple overlapping programs, but it is reaching efficiency. There are underutilized budgets also as well. These are the shortcomings of these programs. At the same time, there are quality gaps, and there are 2030 roadmap is there where they are scaling the DLLA, LMIS, NSR, and they are expanding green and digital skills, focus on the undeserved. Okay, now when we are talking about digital, now our submission is over. Henceforth, I would like to tell you about these are the this is a description of my book. It is written exclusively for ITA principal examination. It is your complete guide to success, and it contains the entire 20 chapters syllabus, where the 20 chapters are designed very thoroughly, and it also has the question bank with hundreds of MCQs following soon, which is coming sooner. But this book, MPSC ITI Principal Examination, is available. I'm requesting to the phone numbers are given here to kindly call on these numbers and let me know. आपण लवकरात लवकर हे पुस्तक आपलं घ्या, जे स्पेसिफिकली ITI प्रिन्सिपलच्या सिलेबस साठीच लिहिलेलं आहे. या पुस्तकाचा जर आपण अभ्यास केला, त्याचप्रमाणे MCQ आपण जर अटेम्प्ट केले, तर निश्चितच आपल्याला या परीक्षेमध्ये उज्ज्वल यशाचा मार्ग हा अत्यंत सुलभ होणार आहे. आपल्याला सेल्फ स्टडी करावाच लागेल. तर मी आपल्या सर्वांना आग्रह आणि विनंती करतो
की या पुस्तकाचं लवकरात लवकर जर आपण ते पुस्तक जर घेतलं आणि आपला अभ्यास सुरू केला तर आपल्या लवकरात लवकर कंप्लीट स्टडी जे आहे ते होऊन जाईल. धन्यवाद.